जय भारत. मी अमरीन खान. औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनलमध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बुढी लाईन परिसरात रस्त्याच्या कामाला सुरुवात. स्थानिक व दुकानदारांनी मानले प्रशासनाचे आभार. गरीब रुग्णांना लवकरच जेवण व राहण्याची दर्गाशा शोकतामिया मुसाफिरखान्याची होणार मदत. कांद्याने पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आणण्यास केली सुरुवात. पुढील 15 दिवसात आणखीन भाव वाढण्याची शक्यता. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेचे आमरण उपोषण पुन्हा सुरू. त्यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज समन्वयकांचे बेमुदत ठिय्या आंदोलन. दसऱ्यानिमित्त उबाठांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. सोबत सरकारलाही केले शब्दबाणांनी घायाळ. आता सविस्तर बातम्या. शहरातील बुढी लाईन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्येपासून स्थानिक नागरिक तसेच दुकानदार त्रस्त होते. या रस्त्याच्या समस्येमुळे रहदारीस खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते. येथील रस्त्यामधील खड्ड्यांमुळे बऱ्याचदा येथे छोटे मोठे अपघातही घडलेले दिसून येतात. धुळीच्या समस्येमुळेही येथील दुकानदार त्रस्त होते. दुकानदारांची दुकानदारी यामुळे तोट्यात चालली होती. आता या परिसरातील रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे येथील स्थानिक नागरिक व दुकानदार यांच्यामध्ये आनंदाची लहर पसरली असून त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. खुशी तो काफ़ी हो रही साहब, क्योंकि हमको बहुत प्रॉब्लम हो गया था रोड से. गड्ढे थे, ट्रैफिक जाम होता था, लोग गिरते थे, पड़ते थे, फिर उठ के खड़े होते जाते थे बेचारे. और उसके बाद में धूल मट्टी की वजह से हमको जो है तो रोज़ 2 से 3 टाइम पानी मारना पड़ता था और साफ़ सफाई भी करना पड़ती थी. अब ऐसा रहेगा कि रोड बन जाने से काफ़ी ट्रैफिक में भी मामला सीधा रहेगा और सहूलत भी काफ़ी रहेगी. राहत ये मिलेंगी साहब कि हमारे को जो धूल मट्टी का प्रॉब्लम था, जो हमारे खाने पीने की चीज़ें है, होटलें है, सब है, यहाँ पर एक खाने का हब बना हुआ है बुढी लाइन बोले, तो उसमें जो है तो काफ़ी प्रॉब्लम होती थी धूल मट्टी की. उसके सब चीज़ें ढक के रखना पड़ना सारी, वैसा तो रखती, लेकिन काफ़ी उसको प्रिकॉशन लेना पड़ता था. प्रशासन को बहुत धन्यवाद करेंगे सर. तो प्रशासन की क्या बोलेंगे रहीम की नज़र हमारे पे पड़ी और उन्होंने काम कर दिया बोल के. लेट देर आए दुरुस्त आए, बहुत बेहतर काम है. मेरा नाम मोहम्मद अनीस है, पाकीज़ा होटल बुढी लाइन औरंगाबाद. दर्गाशाह शोकतामिया येथील कमिटी ही मागील 25 ते 30 वर्षांपासून दर्गाच्या जागेची देखरेख करत कामकाज सांभाळत आहे. पुढच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 9 तारखेला येथे संदल होणार आहे. गरीब रुग्णांसाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांची आर्थिक अडचण आहे, अशा रुग्णांकरिता राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याकरिता येथे लवकरच मुसाफिरखाना याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दरगाह कमेटी मेंबर यांनी माध्यमांना दिली. सबसे पहले हमने ईदगाह बनाए, फिर ये बारगाह बनाए, और जो खबरस्तान के ऊपर लोगों ने कब्जे करे थे तो कब्जे वाले को हटा के हमने 2.5 एकड़ वो ज़मीन निकाली और 30-35 केस हमने अभी तक हमारी कमेटी ने जीत चुकी MRDC के खिलाफ. आज जो MRDC दावे कर रही थी कि भाई ये ज़मीन मेरी है, ये ज़मीन मेरी है, तो आज हमारे अल्लाह के करम से हमने वो भी केस जीती. नहीं, हमारी कमेटी औखाब ने रखी, हमको इसलिए रखी कि पहले जो भी थे तो आज ये घरा जो दिख रहे ये उन्होंने बेच डाले थे, उसलिए ये कमेटी बनी. और उसके लिए हम आने के जब से हमने 1 इंच भी ज़मीन, 1 इंच भी ना बेचे, ना बिकने दिए, ना किसको दिए. तो अल्लाह के करम से हमने जो भी डेवलपमेंट का काम हमारे कमेटी ने, खबरस्तान आज देखो, आज इतना बड़ा, आज पूरे औरंगाबाद शहर के अंदर आपको नहीं दिखेगा कि इतना बड़ा खबरस्तान है और इतनी साफ़ सफाई हमारी कमेटी ने रखी. और पूरे हम एक जान होकर काम करते. और ये ऐसी कमेटी है, हम यहाँ पैसे तो ये मुजावर साहब को पूछो कितने आते, इनका भी पेमेंट नहीं निकलता. ये हम सब 1500 रुपये जमा करके इनको देते. ये साफ़ सफाई का काम हमारे सारे सब जनों, कोई 500 देता, कोई 1000 देता, कुछ मैं देता, हम सब मिलकर जहाँ भी ज़रूरत पड़ती, हम किसी से पौती नहीं फाड़ते. अब बता देना कि किसी के हमने पौती बुकी नहीं बनाया. हम आए जब से हमने कभी पौती ही बुक नहीं हमारा. ये हमारा आज भी खाना है हमारे कमेटी की तरफ से. हम कभी पौती लेके जब दरगाह के नाम पे गए नहीं कि देव बोल के, हमारी कमेटी ही काम कर रही है. और इंशाअल्लाह हम जब तक रहेंगे ये कमेटी ऐसा ही काम करेंगे. उसको नॉर्मल जो आज जो सर्दी के अंदर जो फ्री का किसको ये भी नहीं रहता, जो रहते हो वहाँ पे जो हम उसको बना रहे, उसमें नॉर्मल आधार कार्ड जो आज बम्बई में
हैदराबाद में, जो बड़े बड़े शहरों के अंदर जो आज अपन यहाँ जाने के बाद भी जो गरीब रहते मैं देखता, तो ऐसा रखेंगे, उससे भी कम रखेंगे कि नॉर्मल जो उसको पैसे लगना, नहीं तो फ्री की चीज़ तो कोई भी आके सोचेगा है साल भर, वो बाकी का जो हम वहाँ पे उसका दवाखाने का कार्ड बनेंगे उसको भी बता के ऐसे जो मजबूर लोग हैं बाहर के आने वाले वो लोगों को देंगे। आने वाले गरीबों के लिए जो खाना रहेगा हमारी कमेटी के तरफ से, शहर के तरफ से, जो आज जो खाने को भी पैसे नहीं, ऐसे लोगों को हम हमारे हजरत शाशुकता मियाँ से की तरफ से हम यहाँ पे बारगाह के अंदर उनके लिए खाना भी रखेंगे। मेरा नाम मिर्ज़ा खादर बेग है और मैं 23 साल से इस कमेटी का मेंबर हूँ और आज हाज़िरान कमेटी जनाब सदर जनाब ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला साहब मौजूद है, सैयद शौकत अली साहब है, बेग साहब है, सैयद फुरखान अली साहब, हाफिज़ शेख अहमद साहब और तमाम कमेटी अरकान इस महफिल में मौजूद है। और आज अल्लाह के फजल करम से हम 467वां उर्स मनाने जा रहे हैं और संदल मुबारक जनाब बाबा कुरैशी साहब के घर से आएगा और बाद नमाज मगरिब वहाँ से निकलेगा और ईशा के बाद संदल माली होगा कमेटी की जानिब से और उसके बाद तक़सीम तबरुक होगा और बाद में महफिल समा का इंतज़ाम कमेटी की जानिब से रखा गया है। नहीं, इसमें सिर्फ कमेटी रहेंगी और तमाम औरंगाबाद शहरियान जो मुतक़िद है जो उसमें तशरीफ़ फरमा रहेंगे। तकरीबन साहब 23 साल हो चुके हैं कि फजलो करम से इतना फ़ायदा हुआ कि जो हमारा एक नया क़ब्रस्तान जो वजूद में आया वो हमने जो लोग उसके ऊपर कब्ज़ा कर चुके थे उनसे हमने हासिल किया। 11वीं शरीफ की 9 तारीख़ को संदल मुबारक होता है। मेरे ये औरंगाबाद के शहरियान से अदबन गुजारिश है, अक़ीदतमंदों से, कि आज हमारे कमेटी की तरफ से लंगर रखा गया है और आपसे गुजारिश है कि आप लंगर में आइए। कल उर्स है और समा का भी प्रोग्राम रखा गया है आज, और संदल माली का हमने प्रोग्राम दिया है कि आज संदल माली ईशा के बाद होंगे इंशाअल्लाह, और उसके बाद तनावल ताम का इंतज़ाम रहेगा, उसके बाद समा होगा। आप जो है अब्दुर्रहमान उर्फ मारूफ सैयद शाह शौकता बाबा आपका नाम है और आपको 467 साल हो गए, क्योंकि 20-22 साल हो रहे हैं। मेरा नाम मोहम्मद गौस, शेख मोहम्मद गौस। दरवर्षी पाऊस कमी जास्त प्रमाणात पडतो, त्यामुळे शेतातील उत्पादनावर याचा परिणाम होतो। काही दिवसांपूर्वी टमाट्याचे भाव देखील 100 पार करून गेले होते। आता सध्या कांद्याचे भाव हे 50 रुपयांच्या वरती जाताना दिसून येत आहे। दररोजच्या लागणाऱ्या या जीवनावश्यक वस्तूंचे भाव असेच वाढल्याने सामान्य नागरिकाला 2 वेळचे जेवणही व्यवस्थित मिळत नसल्याने सामान्य नागरिक या भाजीपाल्यांच्या वाढत्या दरामुळे चिंतेत पडलेला दिसून येत आहे। प्याज के बढ़ने के कारण तो अपने तरफ एक तो स्टार्टिंग में जब प्याज लगाने का टाइम था, जब बहुत बारिश हुई उससे प्याज लगाना जमा नहीं, और बाद में जब प्याज लगे उतने प्याज लगे तो उसके बाद में बारिश भी नहीं, उसकी वजह से जो स्टॉक था वो स्टॉक पूरा ही ख़त्म हो गया ना, और नया प्याज आने को अभी कम से कम 1 तो 1.5 महीना बाकी है, और जितना शेतकारी के पास या व्यापारी के पास जितना भी स्टॉक था उतना ख़त्म हुआ, इसलिए प्याज के रेट बढ़े हुए, और ऐसे अगर रहा तो प्याज 70, 80, 100 तक भी जा सकता है। फिर फिलहाल क्या रेट चालू है क्या? अभी फ़िलहाल 50 रुपये रिटेल में है, होलसेल में 40-42 के आसपास है। आगे कितना बढ़ने के चांसेस है? बढ़ने के बोले तो 80, 70, 80 तो होना ही होना है कोई सी हालत में, एक 15 दिन के अंदर। मतलब आगे महंगा होने वो 100% गारंटी है कि आगे महंगा होना ही होना है, क्योंकि प्याज है ही नहीं किधर भी, प्याज का बहुत ही ज़्यादा शॉर्टेज है। अगर तुम नासिक से लेके तो बड़े बड़े मार्केट में देखेंगे तो प्याज पूरा ही टोटली प्याज ख़राब बहुत हो गया उसके अंदर, इसलिए उसकी वजह यही है कि प्याज महंगा होना है। हाँ, बारिश नहीं होने की वजह से दूसरी सब्जियों में थोड़ा बहुत उतार चढ़ाव रहेगा। तुम्हारी जो हरी सब्जियां है जैसे कि टमाटर है, टमाटर भी थोड़ा अभी वायरस चालू हो गया, टमाटर भी अभी 10 रुपये 15 रुपये थे, लेकिन अभी 2 दिन से मार्केट में उसकी रेंज बढ़ गई, वो भी 30 के अंदर आ गया है। मतलब वो खरीदी वो 20, 22, 25 के आसपास खरीदी हो रहा है। रिटेल मार्केट में 30 रुपये वो भी चलना चालू हो गया अभी। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल। A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग आपल्यासाठी दसऱ्यानिमित्त घेऊन आली आहे एक विशेष ऑफर। आपल्याकडील जुनी शिलाई मशीन घेऊन या आणि आमच्याकडील नवीन शिलाई मशीन घेऊन जा। मग वाट कसली बघताय, लवकरच आमच्याशी संपर्क करा। आमचा पत्ता आहे A to Z शिलाई मशीन सेल्स अँड सर्व्हिसिंग,
रॉक्सी कॉर्नर, पैठन गेट। रिलायबल इंटरनेट की है तलाश? तो जुड़िए UCN ब्रॉडबैंड के साथ, जहां मिले आपको 10 Mbps से 1000 Mbps हाई स्पीड इंटरनेट। शुरुआती पैकेज सिर्फ 250 रुपए से। पर चलाना है घर का हर डिवाइस एक ही स्ट्रीमलाइन कनेक्शन के साथ, तो सजेशन है हमारा, चुनिए मिनिमम 100 Mbps ट्रूली अनलिमिटेड प्लान। चॉइस आपकी, सर्विस हमारी। UCN ब्रॉडबैंड, लेट्स गेट कनेक्टेड। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। अंतरावली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाकरिता आमरण उपोषण सुरू केले होते। मराठा आरक्षण तसेच सकल मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीकरिता सरकारने 30 दिवसांचा अल्टिमेटम मागितला होता। जरांगे पाटील यांनी 40 दिवसांचा अल्टिमेटम सरकारला दिला होता। मागणी पूर्ण करण्याकरता 40 दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे आता पुन्हा एकदा अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। त्यांच्या समर्थनार्थ मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज यांच्या वतीने क्रांती चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे। 29 ऑगस्ट 2023ला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि सरकारने आमरण उपोषण मागे घेण्यासाठी 30 दिवसाचा अल्टिमेट मागितला होता आणि सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवस दिले होते। 40 दिवसामध्ये मराठा कुणबी सर्टिफिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर इश्यू करा आणि सरकारनं सांगितलं आम्ही 30 दिवसामध्ये कायदा पारित करून मराठा सर्टिफिकेट तुम्हाला देणार आहोत। 40 दिवस झाल्यानंतरही सरकारने आजपर्यंत मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसवलेले आहेत। त्यांच्यासाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं हे सर्व समन्वयक या ठिकाणची आज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी क्रांती चौक या ठिकाणी बसलो आहोत। पुढची भूमिका मनोज जरांगे पाटील जसा जसा निर्णय घेईन त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सक्रिय आहोत आणि सरकारने येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा आणि मराठा कुणबी सर्टिफिकेट लवकरात लवकर देण्यात यावं, अन्यथा सरकारला आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही, अशी आमची आक्रमक भूमिका या काळात राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज। 57 वर्षांची परंपरा लाभलेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेस दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच मराठा आरक्षणाकरिता लढणाऱ्या मराठा सेवक मनोज जरांगे पाटलांचे मराठा आरक्षणाकरिता सुरू असलेल्या शांतीपूर्वक आंदोलनाबाबत धन्यवाद दिले व या घाणेरडे राजकारण करणाऱ्या सरकारसाठी आपला जीव गमावू नये असे सर्व जनतेस समजावून सांगत विद्यमान सरकारला खडे बोल सुनावले। मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना त्यांनी या मेळाव्यामध्ये आपले विचार मांडावे। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब आगे बढ़ो। हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, अरे आवाज कुणाचा? सर्वप्रथम दसऱ्याच्या मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। आज दसरा आहे। आज महाराष्ट्रामध्ये आणि देशात खूप प्रश्न आहेत। मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय। अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे आणि आज त्यांनी एक चांगली गोष्ट केली, धनगरांना साथ घातलेली आहे। मी ज्या वेळेला जालन्यात शांततेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आत्ताचं जे सरकार आहे, डायरचं सरकार, जसं जालियनवाला बागेमध्ये पोलीस घुसून त्यांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती यांनी पाशवी लाठीहार केला होता। मी तत्काळ तिकडे गेलो, बघितलं, तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो,
कोणाची डोकी फोडलेत, कोणावरती छरे मारलेले आहेत. पण काही काही घटना अशा घडतात की हृदयामध्ये त्या कायम घर ठीक करून राहतात. ज्या वेळेला आम्ही संभाजीनगर पासून निघालो आणि त्या ठिकाणावरती जात होतो, मध्ये जरा आम्ही थांबलो. एका घरामध्ये गेलो. घर कसलं तुम्हाला गावचं माहिती आहे, ग्रामीण भागातनं बरेच तुम्ही लोक आलेले आहात. तिन्ही सांजेची वेळ होती, मिणमिणत्या दिवा होता. मी जरा तिकडे बाथरूमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन उभ्या होत्या. आणि मी त्यांना नमस्कार करून सांगितलं की ताई, आज ओवाळू नका, कारण फार भयानक घटना इकडे घडले. मग ताईंनी मला विचारलं, मी राखी बांधू शकते का? हृदयस्पर्शी प्रसंग होता. आणि ती माऊली मला राखी बांधत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, ताई काय झालं? ते म्हणलं, मला सुद्धा खूप मारलं बघ म्हणे, गुरावानी मारलं, हात दुखतोय माझा. म्हटलं, काय औषधोपचार केले का? ते नाही म्हणे, मी कशीबशी निसटले, पण माझी सून आणि माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये. मग नंतर त्यानं सुद्धा मी भेटायला गेलो आणि त्या ताईंचा फोटो आला होता ना, तो पोलिसांची भांड्यात तो एक निळ्या रंगाची साडी नेसली होती. माझ्यासमोर त्या ताई बेडवरती होत्या, तोंड एवढं सुजलेलं, नाक फुटलं होतं. आणि मग सोबत जे होते त्यांनी मला सांगितलं की साहेब, यांचं डोकं सुद्धा फोडून टाकले. एवढ्या निर्गुणपणाने तुम्ही वागता? मी मुख्यमंत्री होतोच आणि त्याही वेळेला हा प्रश्न होताच. मराठा आंदोलन तेव्हाही सुरू होतं, पण इकडे आलेल्या आणि एकाने तरी सांगावं, कधीतरी कोणावर तरी लाठीमाराचा आदेश मी दिला होता का? मग पोलीस एवढे रानटी होऊ शकतात? तेच पोलीस आहेत, आदेशाचं पालन करणारे पोलीस आहेत. आदेशाशिवाय ते असे वेडवाकडं वागू शकत नाही. महाजालन्याचा डायर कोण आहे, कोणी आदेश दिला, काही चौकशी नाहीये. मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांनी मला त्या बंदुकीची एक पुंगळी दाखवली. साहेब, हे बघा, एवढी मोठी गोळी आमच्यावरती या गोळ्या झाडल्या, अश्रूतून सोडला. आणि काश्मीरमध्ये दंगेखोरांवरती ज्या छऱ्याच्या बंदुका वापरतात, त्या छऱ्याच्या बंदुका वापरल्या. कोणाच्या गालात गेलेला छऱ्याच्या, कोणाच्या डोक्यात गेलेला. काय करणार? काय कुठे चाललो होतो आपण? गद्दारांना म्हणा, तुमच्यात हिंमत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. द्या मराठी माणसाला न्याय द्या, मराठा समाजाला न्याय द्या. पण आज जर न्याय मिळवायचा असेल तर जेव्हा मी त्या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा जे बोललो तेच आज बोलतोय. हा विषय सोडवायचा असेल तर तो इथे सुटणारा नाहीये, हा लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. आणि आम्हाला असं वाटलं होतं, नवे आमचा आग्रह होता की ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे खास अधिवेशन घेतलं गेलं होतं, त्या अधिवेशनामध्ये संसदेला तो अधिकार आहे, न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय, संपूर्ण बदल्यांचे अधिकार, कोर्टाने दिलेला निर्णय यांनी पाशवी बहुमताच्या जोरावरती जसा वळवला होता, तसाच सगळ्यांना न्याय देणारा निर्णय तुम्ही संसदेत घ्या. घ्या, मराठा समाजाला घ्या, धनगरांना घ्या, ओबीसीना घ्या, किती जाती असतील, किती वंचित असतील. कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. आणि राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं की ते पोट कोणत्याही जातीचं असो ते भरलं गेलंच पाहिजे, हे राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं. आई इकडे जे सगळे जमलेत आज तिकडे मेळावा घेत आहेत, बोला, आमचं ती टीका करा, मी तुम्हाला किंमत देत नाही. कारण माझ्यासमोर महाराष्ट्रातला हा गोरगरीब आहे. आणि मी जरांगे पाटलांना खास धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसामध्ये झुंजवण्याचं कारस्थान जे भाजपा करतंय, त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून मोडून तोडून टाकायचं आहे. सगळे मराठा म्हणजे सगळे मराठी, एका मातीची आपण लेकरं आहोत. फक्त ज्यांच्याशी लढतोय आपण
तो सारासुरा नाही आहे, तो कपटी आहे, विघ्न संतोषी आहे. आणि भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचंही लग्न असो, तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. मग श्रीखंड पुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती आहे तुम्हाला? सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार, ढेकर देणार, पण निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार. अशी या औलाद आहे. जे काय एक स्वप्न दाखवलं होतं 2014 साली, आणि त्यांचीच भाषणं आहेत. पेट्रोल का दाम ऊपर गया कि नीचे, गैस का दाम ऊपर गया कि नीचे, डॉलर ऊपर गया, रुपया ऊपर गया कि नीचे. मग काढा, सगळ्या गोष्टी काढा. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, होऊन जाऊ दे चर्चा म्हणून गावागावात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगा, समजावून सांगा. आरक्षणासाठी समाज रस्त्यावरती आलेले आहेत आणि हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले आहेत. बाळासाहेबांचे विचार काय होते? मरे आम्ही एक विरोधी पक्षाची आघाडी केली, तिचं नाव इंडिया ठेवलं. त्याच्यावरती मोदी लगेच त्यांनी तुलना केली की इंडियन मुजाहिद्दीन आहेत. किती दुर्दैव आहे. देशाला असा विचार करणारा पंतप्रधान मिळू शकतो? जे देशप्रेमी आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र आलो, तर आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिद्दीन बरोबर केली. पण जे शिवसेना प्रमुख सांगत होते की जोपर्यंत हे पाकडे माझ्या देशात घुसखोरी करायचं थांबवत नाही, तोपर्यंत मी माझ्या भूमीवरती हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट होऊ देणार नाही. आज त्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्यांचं स्वागत काय झालं? गरबा काय खेळला, फुलं काय टाकली, सगळा आनंदी आनंद, शेव फाफडा बिपडा असा वाटला की पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटलं एक क्षणभर की आम्ही भारतात नाही, आम्ही भाजपात आलो की काय. आणि सरकारला मी आव्हान देतो, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तेव्हा लागेल, पण जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मुंबई महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा सुद्धा घेऊन दाखवा. आमची तयारी आहे. जाऊन द्या, आम्ही जनतेच्या कोर्टात येतो. जो जनता निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे, तो आम्हाला मान्य आहे. पण याची खात्री तुम्हाला आहे की जर का जनतेच्या कोर्टात गेलो तर इकडे तारीख पे तारीख नाही, एक गाव दोन तुकडे एका फटक्यात घरी पाठवतील लोक तुम्हाला. आणि या मशाली केवळ ह्या नादान महाराष्ट्र सरकारचंच नाही, तर हुकुमशाही आणणाऱ्या दिल्ली सरकारचं सुद्धा तख्त जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. हा एक आत्मविश्वास बाळगून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबाद अपडेट UCN TV चॅनल.